नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भाजप मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे संपवणार. नवलेंच्या टीकेवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. मनपा शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन. 920 विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश निश्चित. महानगरपालिकेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार. आयुक्त जी श्रीकांत यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्र्यांना भाजप पूर्णपणे संपवणार असल्याचे अंबादास दानवे माजी मंत्री नवले बोलले. तेच आम्ही गेल्या काही दिवसांपासून बोलतोय. भाजप मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे संपवणार असल्याचे नवलेंच्या टीकेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पत्रकार परिषदेत असे प्रतिपादन केले. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही एकत्र आलेले असाल, परंतु फडणवीसांनी शिवसेना जी फुटलेली आमच्यातून गद्दार लोकांची आणि अजितदादाची गद्दारांची राष्ट्रवादी ही सुद्धा संपवण्याचं पाप ते करतायत. ही संपवून भारतीय जनता पार्टी सगळीकडे आणि मोदी हिंदुस्थानात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज जे आमच्यातून गेलेली गद्दार लोक जे स्वतःला शिवसेना म्हणतात आणि शरद पवार साहेबांना फुटलेले जे राष्ट्रवादी आहेत हेही गद्दारच आहे. यांच्या पक्षाची आज स्थिती काय, यांचे उमेदवार जसं उमेदवार अजितदादाचा सुनेत्रा वहिनी काही अजितदादांनी ठरवलंय. भारतीय जनता पार्टीला सांगावं लागलं की असं केलं तर लढाई होईल. हे मला वाटतं हे सुस्पष्टपणे होतं की भारतीय जनता पार्टीच या सगळ्या पक्षाचे उमेदवार ठरवते, भारतीय जनता पार्टीच या सगळ्याचे उमेदवार बदलते आणि भारतीय जनता पार्टी एक एक करून यांच्या जागा कमी करते आणि यांना सुद्धा संपवण्याचं पातक भारतीय जनता पार्टी करण्यासाठी पुढे फार गतीनं धावते. शरद पवारांनी आधी भाजपसोबत येण्याचा शब्द दिला होता, मात्र तो बदलला. मग अजित पवारांनी ठरवलं आणि ते आपल्यासोबत आले असं फडणवीस म्हणतात. आता फडणवीस रोज खोटं बोलतात, त्याला आपण काय करू शकतो. मग हेही बोलले होते ना, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची अर्धी अर्धी सत्ता, तुमच्याच पत्रकार परिषदा आहे, अर्धी अर्धी भागीदारी. तुम्ही कोणते शब्द पाळलेले, तुम्ही काय काय बोललेले सगळं माहिती आहे ना आम्हाला. त्यामुळे आता मग इतक्या दिवस त्याच वेळेस शरद पवार साहेब बोलले तेव्हाच का नाही बोलले तुम्ही, आता का बोलताय, आता का बोलतायत तुम्ही. तुम्ही लोकसभेचा नाद सोडा, विधानसभेकडेच बघा असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दूरध्वनीवरून दिला असल्याची माहिती खुद जाधव यांनी एडीएन सोबत बोलताना दिली. मित्रांनो, काल संध्याकाळी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मला दूरध्वनीवरून फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की हर्षवर्धन, तुम्ही विधानसभेकडेच बघा आणि लोकसभेचा नाद तुम्ही सोडून द्या. मला प्रश्न असा पडला की अशा परिस्थितीमध्ये तसं पाहायला गेलं तर कन्नडमध्ये सुद्धा शिंदे गटातून संजना दानवेंचं नाव ऑलरेडी फायनल झालंय. होय, संजना दानवे. का? कारण की मी मध्यंतरीच्या काळामध्ये माझं डायव्होर्स पिटिशन मागं घेतलं होतं, हे म्हणून की हे वाद मिटतील, जे काही झालं असेल, चुका कोणाच्याही बाजूने झाल्या असतील तरी त्याला एक मध्यम मार्ग आणि पुढाकार घेऊन हे सगळं आपण मिटवूया. पण या प्रकरणाला आता जवळपास 1.5 ते 2 महिने झाले. एवढंच नाही तर माझ्यावरती त्यांनी घरगुती अत्याचाराचा गुन्हा सिद्ध करून 10 लाख रुपयाची रिकव्हरी सुद्धा काढलेली आहे. मग या पार्श्वभूमीवरती आज माननीय मुख्यमंत्र्यांचा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की आजही ही मंडळी थांबायला तयार नाहीयेत आणि आजही यांना मला दाबायचंच आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातात कितपत आहे मला माहीत नाही, पण बोलवीचा धनिक निश्चितच कोण आहे हे मला आता कळालंय. त्यामुळे अशा या एकंदरीत परिस्थितीमध्ये निर्णय काय घ्यायचा हा निर्णय तुम्हाला आणि मला घ्यावा लागणार आहे आणि तो निर्णय हा धर्माप्रमाणे धाडसाप्रमाणेच घ्यावा लागणार आहे. म्हणून लोकसभेची निवडणूक मी 200% लढणार आणि एवढंच नाही तर काहीही माझ्या जीवाचं बरं वाईट झालं किंवा काहीही यांनी काही केले उकडतंड तर ह्याला सर्वस्वी हे जबाबदार राहतील आणि तुम्हाला
माझी काळजी घ्यावी लागेल. तुमच्यासाठी सदैव हर्षवर्धन रायबान जाधव. धन्यवाद. महाविकास आघाडीच्या वतीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. जनतेचा प्रचंड उत्साह आमच्या महाविकास आघाडीकडे आहे. खूप सपोर्ट आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत अनेकांचं मत खूप चांगलं आहे, सहानुभूती आहे. आणि त्याचप्रमाणे राहुलजी जे काही पायी सगळीकडे गेले पदयात्रा काढून, त्यांच्याबद्दल एक वेगळं. आणि त्यांची परवा गाडी हेलिकॉप्टर चेक केलं, त्यामुळे अजून त्या ठिकाणी टेन्शन निर्माण झालं बाकीच्या सगळीकडे. हे काय झालं म्हणून. त्याचप्रमाणे बाकी मी आपल्याला सांगेन की माननीय शरद पवार साहेब त्यांचं तर प्रेम आमच्यावर खूपच आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतः एका कार्यकर्त्याला फोन केला, ते म्हणे की अरे चंद्रकांतवर लक्ष द्या. म्हणजे ह्या सर्व मान्यवरांचं लक्ष तर आहेतच. आणि माननीय शरद पवार साहेब परवा 20 तारखेला सकाळी 10 वाजता त्याचा मोठा मेळावा आम्ही मेळाव्यात भाषण करणार आहे. आणि तो मेळावा होणार आहे श्रीहरी टेबलेमध्ये. 10ला येतील ते आणि 12:30पर्यंत आल्यानंतर त्यांना मग लागेल परभणी जिल्ह्यातील आमच्याच शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात जाणार आहे. आमच्याकडनं जे गद्दार झाले होते ते 13 खासदार, त्यामध्ये 4 किंवा 5 लोकांना ते तिकीटच मिळाले. त्यांना ते रडत बसले. आता त्यांना आता कळलं की आपण चूक केली. आपण चूक करून एक कमिटमेंट घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला तिकीट देत नाही हे त्यांना लक्षात आलं. आणि तो एक मेसेज या महायुतीच्या अगेन्स्ट गेलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खूपच म्हणजे वातावरण, या देशातलं वातावरण NDAच्या विरोधात आहे आणि इंडिया आघाडीच्या फेवरमध्ये होत आहे. या गद्दारांची भूमिका होती की बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला पुढे न्यायची आहे. त्याच्यानंतर अजितदादा आम्हाला निधी देत नाही, त्याच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं. या 2 भूमिका तर मांडल्या होत्या. शिवसेना 22 जागा लढत होती. आतापर्यंत पक्षाची पद्धत अशी असते की जागा वाटप करणं आणि त्या पक्षाने मग त्याचा उमेदवार जाहीर करणं. पण पहिल्यांदा अशी पद्धत भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात लागू केली की शिंदे गटाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टी ठरवत होती. जर शिंदे गटाचा उमेदवार योग्य नाही वाटला तर तो बदलणं किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथं देणं हे त्यांनी केलं. त्याच्यात हेमंत पाटील एक उदाहरण आहे. दिलेली उमेदवारी नाकारली. भावना गवळी एक उमेदवार आहे, त्यांना दिलंच नाही. कृपाल तुपाने एक उमेदवार आहे, ज्यांनाही दिलं नाही. काँग्रेसचा आमदार आयात केला आणि त्याला उमेदवारी दिली. आता तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, हेमंत गोडसे जे आहे नाशिकचे, यांना सुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता सुतराम नाही. याचाच अर्थ या लोकांनी गद्दारी स्वार्थासाठी, सत्तेसाठी केलेली आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊन खोटी भाषणं करणं, अजितदादाचं नाव घेऊन निधी मिळत नाही ह्या रडत बसणं, या सगळ्या खोट्या गोष्टी होत्या. यांच्या मनात गद्दारीच होती आणि त्यांनी गद्दारीच केलेली हे स्पष्ट होतं. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता आम्ही मशाल घेऊन लढतो. धनुष्यबाण तिथं एकाही ठिकाणी नाही. खुलताबाद शहरातील रोडवरील उघडी डीपीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून MSEB महामंडळ मात्र याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आलाय. खुलताबाद शहरातील मुनम कॉलनीतील अगदी मुख्य रस्त्यावर उघडी डीपी दुर्घटनेला आमंत्रण देत आहे. ईदगाह मैदानात वळणाऱ्या मुख्य मार्गावरच अगदी रस्त्यावर ही डीपी आहे. जमिनीपासून फक्त 1 फूट उंचीवर ही डीपी असून या डीपीमध्ये नेहमी रात्री अपरात्री आग लागल्याची घटना घडत असून वरच्या भागात ट्रान्सफॉर्मर आणि यावरून मुख्य वीज वाहिनी आहे. मुख्य डीपीपुरती मोडकळीस आली आहे. या ठिकाणी सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात नाही. डीपीच्या दोन्ही बाजूला रस्ता असल्याने शाळकरी मुले, जनावरांचा नेहमीच वावर असतो. वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. डीपीची जागा तत्काळ बदलण्याची येथील स्थानिकांची मागणी आहे. या डीपीला कुठलेही संरक्षण नसून यामुळे नागरिकांचा, शाळकरी मुलांचा व खेळणाऱ्या मुलांचा ये-जा करणारी वाहने, पादचारी यांना कधीही धोका संभवू शकतो. 2 दिवसांपूर्वी या डीपीला आग लागली होती. 16 तासानंतर तात्पुरती दुरुस्ती केली असली तरी नागरिकांच्या डोक्यावर ही टांगती तलवार असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते इम्रान जागीरदार यांनी सांगितले.
एडीएन साठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलताबाद। अगर से यहाँ असल बोले तो कैसा सब गरीब लोग रहते, इसकी वजह से डीपी को ध्यान नहीं दे रहा। हाँ, कोई याद है बड़ा अधिकारी रहता तो रात में 3 बजे डीपी रिपेयर होती थी। बार-बार स्पॉट होता, ये बार-बार स्पॉट होता है ये डीपी पे। ठीक है, इसकी वजह है ये ऑयल। ये लो डीपी पे देखो कितना ऑयल गिरा हुआ, ये यहाँ से ऊपर से ऑयल टपक रहा और ये इस पे गिरता। जैसे ऑयल ज़्यादा हुआ, चिंगारी निकली तो डीपी जली, कभी जलती, और ये बार-बार डीपी जलती है। ये डीपी का मतलब बार-बार का है। ऐसी पोजीशन में हमको क्या करना चाहिए, आप सरकार हमें बता दे या कोई एमएससीबी वाला ऑफिसर आके हमको बता दे। छोटे घर में बच्चे परेशान है, चेंज करने का, छोटे बच्चे खेलते हैं, अभी ये सीनियर सिटीजन है, छोटे बच्चे गरम में परेशान बार नहीं है, 3-4 बार लग चुकी है आग, हमेशा का होता है ये। और ये मतलब रात को 3:30 बजे से डीपी जली थी, अभी सुबह के 12 बज रहे हैं, अभी तक इसको कोई काम किया नहीं गया, इसका कुछ अभी तक हल नहीं निकला है अभी तक। 4 नंबर डीपी मतलब ये गांव की हमारे 4 नंबर की डीपी है ये, और ये तार फेंसिंग की उधर से उधर से दिखाओ, उधर से तार फेंसिंग के एमएससीबी को 2-3 बार बोले हुए तार फेंसिंग के लिए कि छोटे से बच्चे यहाँ से आते जाते, स्कूल के बच्चे हो गए, अरबी मदरसे के बच्चे, नमाज को जाते बच्चे, ये मस्जिद करीब में, तो ये जो है तो ये हाल है। लाइट डीपी की ये पोजीशन रहती है, ये लापरवाही। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज निवडणूक अधिकारी व जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यात माजी आमदार व गेल्या लोकसभा निवडणुकीत टॉप 3 मधील एक उमेदवार असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आज निवडणूक अधिकारी व जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला आहे। स्वामी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहिती दिली। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज दिनांक 18 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भातले नोटिफिकेशन आम्ही सकाळी सर्व ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। वर्तमानपत्र, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व कार्यालयाच्या माध्यमातून नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर आज 11 वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र देण्यासाठी आणि स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली होती। आज दिवसभरामध्ये 118 अर्ज हे या ठिकाणाहून विविध नागरिकांनी, विविध पक्षांच्या उमेदवारांनी, संभाव्य उमेदवारांनी घेऊन गेलेले आहेत आणि यामध्ये एकूण 60 व्यक्तींसाठी 118 अर्ज गेलेले आहेत आणि आजच्या निर्धारित वेळेमध्ये एका अपक्ष उमेदवाराने श्री हर्षवर्धन रायभान जाधव या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज आमच्याकडे दाखल केलेला आहे। ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया रविवारचा दिवस वगळता इतर दिवशी दिनांक 25 एप्रिलपर्यंत 11 ते 3 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे आणि या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। महानगरपालिकेच्या शहर विकास प्रारूप आराखड्याबाबत पदमपुरा भागात एक बैठक घेण्यात आली असून सदर बैठकीत आराखड्यावर अनेक त्रुटी दुरुस्तीसाठी आक्षेप नोंदविण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे। शहर विकास प्रारूप आराखड्याबाबत पदमपुरा भागात एक बैठक घेण्यात आली असून सदर बैठकीत आराखड्यावर अनेक त्रुटी दुरुस्तीसाठी आक्षेप नोंदविण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे। येथील रामदेव नगर, संत रविदास चौक व जगजीवन राम हाऊसिंग सोसायटी या जागेवर शैक्षणिक आरक्षण महानगरपालिकेने टाकले होते, परंतु या विरोधात जगजीवन राम हाऊसिंग सोसायटी यांनी न्यायालयात दाद मागून या जागेवरील शैक्षणिक आरक्षण रद्द केले होते
असे असताना महानगरपालिकेने नवीन शहर विकास आराखड्यात ते शैक्षणिक आरक्षण जैसे थे दर्शवले आहे। या विरोधात जगजीवन राम हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सदस्यांनी महानगरपालिका यांच्या विरोधात अर्ज दाखल करणार आहे। तसेच पदमपुरा भागातील विविध ठिकाणी टाकलेले आरक्षण ही चुकीचे असून त्या विरोधात सुद्धा महानगरपालिकेला आक्षेप नोंदवला जाणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे। संत तुकाराम हॉस्टेल ते रेल्वे स्टेशन हा 30 फुटी डीपी रोड आराखड्यामध्ये होता, परंतु या आराखड्यात तोही दर्शवला नाही। अशा अनेक त्रुटी दुरुस्तीसाठी आक्षेप नोंदवण्यात येणार आहे। ह्या बैठकीला संस्थेचे सचिव नारायण बन्सवाल, अशोक बन्सवाल, महेंद्र रमंडवाल, राजेश बन्सवाल, नथुराम महेर, मिश्रीलाल बन्सवाल, रेखा बन्सवाल, चंपालाल हनवते, शंकर बरंडवाल, सदाशिव तांबे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि त्यावेळेस हैदराबाद स्टेटमध्ये मुख्यमंत्री रामकृष्ण प्रभू होते आणि त्यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलं की ही अशी घटना आहे आणि त्यांनी आमची जागा भडकावलेली आहे आणि आम्ही त्याला कब्जा होऊ दिलेला नाही आहे। ते मग त्यांनी काय आहे की ती जागा आम्हाला खरेदी करून दिली आणि आम्हाला संपादन करण्याकरता आमचे नावे लावून दिली अवॉर्ड, आणि त्याचा अवॉर्ड 1958मध्ये झालेला आणि ती 3 एकर 19 गुंठे जागा समाज कल्याणच्या माध्यमानं आम्हाला देण्यात यावी असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु समाज कल्याण विभागाने ती सर्व जागा संत तुकाराम हॉस्टेल आणि शिशुसदन याकरता ठेवून घेतली आणि तिथं ते बांधकाम केलं आणि जवळपासचीच जागा तुम्हाला देऊ असं आश्वासन दिलं। त्याच्यानंतर सर्वे नंबर 2ची आम्हाला 2 एकर 7 गुंठे जागा दिलेली आणि त्याचा अवॉर्ड 1968मध्ये मंजूर झालेला आहे आणि ते संपादनाची प्रक्रिया चालू असतानाच ती आम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेनं या जागेवर आरक्षण टाकलं। त्याकरता आम्ही हायकोर्टामध्ये रिट अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी आरक्षण प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेचं आरक्षण जे होतं 320 आणि 321 साईट नंबर ते काढून टाकलेलं आहे आणि त्याची केस नंबर आहे 10,092 रिट पिटिशन। जालन्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली असून शहरातील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला। कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना शहरातील सरस्वती भवन शाळेच्या समोर काही जणांनी तरुणास बोलावून त्याला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन जबर मारहाण केल्याची घटना 14 एप्रिल रोजी घडली होती। त्यानंतर जखमी तरुणास नातेवाईकांनी उपचारासाठी येथील घाटी रुग्णालयात हलवले होते, परंतु गुरुवारी उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला। वीरेंद्र महेंद्र शेळुते वय 24 वर्ष, राहणार इंदेवाडी जालना असे मयत तरुणाचे नाव असून मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मयताचा भाऊ विजेंद्र यांच्या फिर्यादीनुसार मयत वीरेंद्र यांचा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली। या प्रकरणात 5 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली। आता आमच्याकडे विजेंद्र महेंद्र शेळुते नावाच्या इस्माने फिर्याद दिली की त्याचा भाऊ वीरेंद्र महेंद्र शेळुते हा 14 एप्रिलच्या रात्री त्याचं एका मुलीशी प्रेम प्रकरण होतं आणि त्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून त्याला त्याच्या खांद्यावरती हात टाकून कॉलरला धरून काही लोकांनी त्याला घेऊन गेले आणि त्या लोकांनी त्याला मारहाण केली। तो बेशुद्ध अवस्थेत होता। त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काल रात्री मरण पावला अशी फिर्याद दिली। त्याच्यावरून आम्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला जस्ट गुन्हा दाखल केलेला आहे। तर प्रश्न असा आहे डेड बॉडीचा की डेड बॉडी आणणं नेणं हा वेगळा भाग आहे, बरोबर आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यातलं कोणीही आमच्याकडे फिर्याद दिलेली नाही। आज त्या मयताचे वडील मला प्रत्यक्ष भेटले, त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही मला फिर्याद द्या। ते म्हणले मला काय माहीत नाही। मयताचा मेवना
यालाही आम्ही म्हटलं, फोन करून विचारलं तर ते म्हणले मला कोण होते मला काय माहीत नाही. त्याच्यामुळं आम्हाला फिर्याद घ्यायला डिले झाला, कारण कोणी सांगतच नव्हतं. तर त्याच्यावरनं आम्ही स्वतः API मस्के आणि टीम सकाळी छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलला पाठवली आणि तिथं त्या मयताचा भाऊ विजेंद्र याची फिर्याद घेतलेली आहे. कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे, तपास सुरू आहे. किती आरोपी? एक 5 आरोपी आहेत. विथ राईट दाखल आहे. घटना कुठे घडली? घटनाचं ठिकाण आहे सरस्वती भवन शाळेच्या पुढून त्याला घेऊन गेले होते, पण नेमकं कुठं मारलं हे त्यांनाही माहिती नाही आहे. पण तिथून घेऊन गेल्याचे कन्फर्म त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांचा एकही तक्रार म्हणजे कोणीच फिर्यादच सांगायला तयार नव्हतं, त्यामुळे डिले झालेला आहे. महानगरपालिकेच्या सर्व 57 प्राथमिक शाळेत आज शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा नारेगाव येथे आयुक्त जी श्रीकांत यांनी बालवाडीमधील इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश करून शुभारंभ केला. महानगरपालिकेच्या शाळा पूर्वतयारी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना आयुक्त म्हणाले की यावर्षी महानगरपालिकेच्या शाळेत आम्ही सर्व भौतिक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या वर्षी महानगरपालिकेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. मनपा शाळेत सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना लवकर शाळेत प्रवेश देऊन आपला प्रवेश निश्चित करावा. विशेष करून माता पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्याची शाळा पूर्वतयारी करून घ्यावी. CBSE पॅटर्न शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा सेमी इंग्रजी माध्यम शिकवण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत आणि CBSE साठी वेगळे शिक्षक नेमलेले आहेत, जेणेकरून महानगरपालिका शाळेत इंग्रजी माध्यमाचेही शिक्षण पुरेशा प्रमाणात मिळेल आणि भविष्यात विद्यार्थी मराठी उर्दूसह इंग्रजीमध्येही तो यशस्वी होईल. त्यासाठी आपला प्रवेश लवकर करून घ्यावा, त्यासाठी शाळा उघडण्याची वाट पाहू नये असे ते म्हणाले. आज मेळाव्यात नारेगाव मराठी व उर्दू शाळेमध्ये 189 विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश झाला असून सर्व मनपा शाळेत 920 विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीमध्ये पहिल्याच मेळाव्यात प्रवेश निश्चित झालेला आहे. या प्रसंगी उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भरत तीनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापिका संगीता ताजवे, मुख्याध्यापक अब्रार अहमद व सर्व शिक्षक तसेच बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भाजप मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे संपवणार, नवलेंच्या टीकेवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. मनपा शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन, 920 विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश निश्चित. महानगरपालिकेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार, आयुक्त जी श्रीकांत यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.